नमस्कार केळ बागायतदारांनो आणि मित्रांनो। तर या ठिकाणं की लागवड करून आज 7 नोव्हेंबरची लागवड आहे। तर अशा पद्धतीनं हा पोगा सुट्टा झालेला आहे। एक ड्रेंचिंग घेतलेला आहे आणि या ठिकाणं लागवडीनंतरनं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक पोगा भरणी केली होती। त्याचे परिणाम ह्या अशा पद्धतीने मिळतात, कारण थंडीमध्ये पिकाची वाढ जी होणं गरजेचं आहे तर ती होत नाही आहे। आणि ही जुनी जी पानं आहेत तर ही जाणारी आहेत, तिथून पुढे जी ही नवीन पानं येणार आहेत तर ही पूर्णपणे रोगमुक्त असावीत। आणि हे बाकीच्या सिम्पटमसाठी आता एक स्प्रे वगैरे आपण त्यामध्ये घेणार आहे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिकमध्ये। तर अशा पद्धतीनं ही डेव्हलपमेंट होते आणि हा पोगा जो आहे असा या पद्धतीने असा सुट्टा असणं गरजेचं आहे। हे जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत केळीची वाढ किंवा केळीची रोपं हे वाढीस सुरुवात होत नसते। तर आता हा पोगा अशा पद्धतीने जर वाढला तर इथून पुढे याची ग्रोथ चालू झालेली आहे। आणि यामध्ये इंटरक्रॉप म्हणून आपण झेंडू पीक घेतलेला आहे। इतर जे काही बदल होतील किंवा जे होत आहेत ते तुम्हाला दाखवले जातील। अशा पद्धतीनं या थंडीच्या दिवसामध्ये पोगा हा सुट्टा वाढणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। झेंडू आहे आंतरपीक आणि याचबरोबर आता हे वेगवेगळ्या ठिकाणचं दाखवतो बा। अशा पद्धतीने हे सिम्पटम्स हे चेंज झालेले जे म्हणजे ग्रोथ आता चालू झालेली आहे प्लॉटमध्ये। तर आता नोव्हेंबरची 7 तारखेची लागवड आहे। याच्या आधीचा एक व्हिडिओ आहे, यानंतर एक ड्रेंचिंग झालेला आहे, एक पोगा भरणी घेतलेली आहे आणि आत्ताही आपण एक पोगा भरणी होऊन साधारणपणे 4 दिवस आज पूर्ण झालेले आहेत। आणि त्याचे जे आलेले रिझल्ट किंवा त्याची जी ग्रोथ अशा पद्धतीनं पोग्यातलं मेन जे पानं आहे तो असा सुट्टा होतो। बाकी खालची पानं जी आहेत ती आता जाणारी आहेत, परंतु इथून पुढची जी ग्रोथ होणार आहे तर ती योग्य होणं गरजेचं आहे। पिकामध्ये ग्रीनरी राहणं महत्त्वाचं। त्याचबरोबर इतर जे शेड्यूल आहे तर थंडीच्या कालावधीमध्ये तुम्ही शक्यतो ड्रिपमधून किंवा ड्रेंचिंग करून सल्फरचं ॲप्लिकेशन घेऊ शकता। या अशा पद्धतीनं हे झालेलं असं एक 7-8-10 प्लॉटमधली जी प्लॅन्टेशन आहेत ते दाखवतं आहे, दाखवलेले आहेत। अशा पद्धतीने तुमचा पोगा वाढत असेल, फुटा असेल किंवा अशा पद्धतीची जी ग्रोथ असेल तर निश्चित झाडांची आपल्याला ग्रोथ चांगली मिळून जाते। हे या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे। इतर काही समस्या असतील तर निश्चितच तुम्ही संपर्क करू शकता किंवा तुमच्या स्टेजनुसार म्हणजे पिकाच्या ग्रोथनुसार हे चेंजेस करणं गरजेचं आहे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।